Now this is first multiple choice question to you. Dry ice is. You are given four options: A ionic, B molecular, C covalent, D metallic. The correct option B असणार आहे, that is molecular solid. आता इथं पहा पेज नंबर 133 सॉल्ट ब्रिज एवढंच म्हटलंय त्याने आणि कंसात म्हटलंय चूज इनकरेक्ट स्टेटमेंट. ए काय म्हटलंय पहा, प्रोव्हाइड्स इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू सोल्युशन्स. बी कंटेन्स केवळ सोल्युशन अँड अगार अगार सोल्युशन. सी काय म्हटलंय पहा, मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बाय ट्रान्सपोर्ट ऑफ आयन्स. म्हणजे this is also correct statement, and salt bridge is kept dipped in distilled water when not in use. So incorrect statement जे असणार आहे ते हे असणार आहे. So correct option of this question is a B. Nylon is an example of. Nylon is an example of polyamide, polythene, polyester, polysaccharide. करेक्ट आन्सर जे असणार आहे ते पॉलीअमाइड. विच ऑफ द फॉलोइंग स्पेसीज इज नॉट एक्सपेक्टेड टू बी ए लिगॅंड. ऑक्सिजन इज अ सेंट्रल atom and it has two lone pairs, so it can easily donate to central metal atom or ion. Correct answer option of this question is a B, that is the ammonium ion. The formula of fluorspar is calcium fluoride is the correct answer. Slag is correct answer option जे असणार आहे ते A असणार आहे, calcium silicate, CaSiO3. Dash dash has a square pyramidal shape, जे CLF. This is an example which has. Now we'll discuss the question 2 particularly from section A of chemistry paper. Answer in one word or sentence. This is first question to you. Write Arrhenius equation. हे example सोडवण्यासाठी पण खूप महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला राइट Arrhenius equation फक्त लिहायचं आहे. The Arrhenius equation K is equal to A into E raised to minus E upon RT, or K is equal to A upon E raised to A upon RT. आता या टर्मचा अर्थ काय प्रत्येकचं तुम्हाला मीनिंग माहित पाहिजे. Where K is the rate constant, EA is the activation energy, R molar gas constant, T temperature in Kelvin, and A is the pre-exponential factor. This equation is called Arrhenius equation. हे तुम्हाला एक्सप्लेन द टर्म्स म्हणून देखील इन Arrhenius equation तुम्हाला दिलं जातं आणि तुम्हाला त्यावरून त्या टर्म्सचं मीनिंग एक्सप्लेन करायला ते सांगू शकतात. जे अशा पद्धतीने असणार आहे. राइट द नेम ऑफ नोबल गॅस विच इज युज्ड फॉर रिस्पिरेशन बाय सी डायव्हर्स. म्हणजे खोल समुद्रामधील जे काही जग असणार आहे ते पाहायचं असेल तर त्यासाठी जे सी डायव्हर्स असणारे आहेत ते सिलेंडर पाठीवर घेऊन जातात आणि मग त्यामध्ये कोणता नोबल गॅस प्रामुख्यानं वापरलेला असतो. इथं बघूया, हेलियम विथ ऑक्सिजन. म्हणजे हे असं जग जर तुम्हाला पाहायचं असेल तर या सिलेंडर्स मध्ये हेलियम बरोबर ऑक्सिजन पण असणारा आहे, कारण ऑक्सिजन हा मस्ट असणारा आहे. Why tertiary amines not give acylation reaction? म्हणजे इथं acylation म्हणजे नेमकं काय असणार आहे तर इट इज ए रिएक्शन इन विच हायड्रोजन atom attached to nitrogen is replaced by RC double bond O group. This group is known as a acyl group. म्हणजे नायट्रोजनला जो हायड्रोजन जोडलेला असणार आहे तो हायड्रोजन हा रिप्लेस केला जाईल असाइल ग्रुप किंवा ऍसिटिल ग्रुप. CH3CO असेल तर ऍसिटिल ग्रुप असणार आहे. मग तुम्हाला टर्शरी अमाइन्स असं म्हटलेलं आहे.
मग या टर्शरी अमाइन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला उदाहरणार्थ आपण जर घेतलं, टर्शरी अमाइन म्हणजे अमोनिया डेरिव्हेटिव्ह, अमाइन्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. इथं नायट्रोजन अटॅच्ड टू 3 अल्काइल ग्रुप्स. एक्झाम्पल घेतले आपण टर्शरी अमाइनचं, कोणतंही तुम्ही एक्झाम्पल टर्शरी अमाइनचं घेऊ शकतात. 3 मिथाइल ग्रुप्स इथं जोडलेले आहेत, विच आर आयडेंटिकल, किंवा वेगळे अल्काइल ग्रुप्स पण तुम्ही घेऊ शकता. बट इन दिस केस नायट्रोजन अटॅच टू 3 मिथाइल ग्रुप्स, इट इज नॉट अटॅच टू एनी रिप्लेसेबल हायड्रोजन. हे एक्झाम्पल NN डायमिथाइल मिथॅन अमाइन्स असणार आहे. Tertiary amines do not have replaceable hydrogen on the nitrogen, and this is the main reason, because these hydrogen atoms are replaced by acyl group, therefore they do not give acylation reaction. म्हणजे रिप्लेसेबल हायड्रोजन असणं अपेक्षित आहे, जे इतर नाहीत, म्हणून असायलेशन रिएक्शन मध्ये ते भाग घेत नाहीत. नेक्स्ट, write the name of protein which is present in hair, nail and wool. म्हणजे you have to simply write the name of the protein which is present in hair, nail and wool मध्ये कॉमन असं कोण असणार आहे. तुम्ही जाहिराती बघत असाल तर तुमच्या ते लक्षामध्ये येऊ शकतं. केराटिन which is present in hair, nail and wool. Write the monomer of polythene. मोनोमर याचा अर्थ मोनोमर इज द स्मॉलेस्ट युनिट प्रेझेंट इन द पॉलिमर्स. म्हणजे जे छोटं युनिट असणार आहे त्याचं मेनी टाइम्स रिपीटेड युनिट जर पाहिलं तर त्यापासून हा पॉलिमर तयार केला जातो. मग पॉलिथिनचं स्ट्रक्चर काय असणार आहे तर CH2 सिंगल बॉन्ड CH2 nth. दिस युनिट इज अ रिपीटेड nth टाइम, म्हणजे विच कंटेन 2 कार्बन ऍटम्स. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जर तुम्हाला पाहिजे असेल तर बेसिक स्ट्रक्चर ज्यापासून हा मोनोमर तयार झालाय की त्यामध्ये 2 कार्बन ऍटम्स असणारे आहेत. म्हणजे इथं CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन और इथायलिन हे राईट द मोनोमर ऑफ पॉलिमर. म्हणजे पॉलिथिनचा मोनोमर असणार आहे कोण, इथिन और इथिलिन. शॉर्ट आन्सर 1 टाइप क्वेश्चन्स फॉर 2 मार्क्स. 2 मार्कासाठी असणार आहे. राईट एक्झाम्पल्स ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन्स फॉर 2 मार्क्स. डायरेक्ट आणि एक्झाम्पल्स म्हटलेला आहे. एक्झाम्पल्स मग तुम्ही प्रायमरी अमाइनचा जनरल RNH2 असं म्हणू शकत नाही, किंवा RNHR किंवा RNHR' असं म्हणू शकत नाही. तर एक्झाम्पल डायरेक्ट तुम्ही द्यायचं आहे. प्रायमरी अमाइनसाठी CH3NH2 देऊ शकता. अल्काइल ग्रुप इथं कोणताही एक जोडू शकता, पण NH2 ग्रुप, अमिनो ग्रुप हा प्रायमरी अमाइनचा कॅरेक्टरिस्टिक ग्रुप असणारा आहे, मिथॅन अमाइन. सेकंडरी अमाइनच्या बाबतीमध्ये इन दिस केस 2 आयडेंटिकल ग्रुप्स आर अटॅच टू नायट्रोजन. म्हणजे RNHR किंवा RNHR' N मिथाइल मिथॅन अमाइन. यू कॅन राईट एनी एक्झाम्पल. Why are amines soluble in water? म्हणजे why are amines soluble in water? सॉल्युबिलिटी जर तुम्ही पाण्यामध्ये जर पाहायचं असेल तर पाणी जे असणार आहे ते इट इज अ हायली पोलर इन नेचर. हे तुम्हाला माहिती आहे. ऑक्सिजन ॲज अ 2 लोन पेअर्स, म्हणजे इट इज हायली पोलर सॉल्व्हंट म्हणून विचारात घेतलेला आहे. मग या पाण्यामध्ये अमाइन्सची सॉल्युबिलिटी, अमाइन्स म्हटलं की तुम्हाला माहित आहे की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, नायट्रोजन ॲज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि त्यामध्ये H बॉन्ड आपण विचारात घ्यावा. इन केस ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन्स मध्ये NH बॉन्ड असणार आहे. ज्यावेळी हा बॉन्ड आपण बघू त्यावेळेस हा जो असणार आहे तो वीक बॉन्ड असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू OH बॉन्ड. म्हणजे OH बॉन्ड जिथे जिथे असेल तो स्ट्रॉंग बॉन्ड असेल, आणि NH बॉन्ड, कारण इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी ऑक्सिजनची 3.5 असणारी आहे, ती नायट्रोजन पेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे इथं हा बॉन्ड जो असणार आहे, पण जरी असलं तरी नायट्रोजन कडे चार्ज असणार आहे तो निगेटिव्ह, आणि हायड्रोजन कडे चार्ज असणार आहे तो पॉझिटिव्ह, आणि त्यामुळं हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह तयार होईल. म्हणजे इट कॅरीज पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, आणि ऑक्सिजन इन वॉटर अक्वायर्स पार्शल निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए वीक अट्रॅक्टिव्ह फोर्स, नथिंग बट हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे सॉल्युबिलिटी ही हायड्रोजन बॉन्ड जर तयार करत असेल पाण्याबरोबर तर विरघळण्याची क्षमता ही जास्त असणारी आहे. तर बघूया.
Lower aliphatic amines can form hydrogen bonds with water molecules. Therefore, such amines are soluble in water. म्हणजे का तयार करतात तर इथं आपण पाहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथं घेतलेलं आहे CH3NH2 म्हणजे मिथाइल अमाइन. हे जे पार्शली पॉझिटिव्हली चार्जड हायड्रोजन जे असणार आहेत दे फॉर्म a weak attractive force with a partially negatively oxygen of water molecule. So there is a फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड, सो सोल्युबिलिटी इन्क्रीजेस. परंतु होतं काय की हा जो अल्काइल ग्रुप असणार आहे यामध्ये खूप महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की हा जो अल्काइल ग्रुप असणारा आहे मग ते अलिफॅटिक आपण विचारात घेतले आर. जर अल्काइल ग्रुपची साईज वाढत असेल तर कार्बन हायड्रोजन फ्रेमवर्क, कार्बन हायड्रोजन बॉन्ड इज अ नॉन पोलर बॉन्ड. आणि इथं तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे तर कार्बन हायड्रोजन बॉन्ड हा नॉन पोलर असल्यामुळं पाण्यामध्ये सॉल्युबिलिटी डिक्रीजेस, कारण इट इज अ हायड्रोफोबिक अल्काइल पार्ट असं म्हटलं जातं. मग त्याची जर साईज वाढत असेल तर सॉल्युबिलिटी ही निश्चितच तिथं कमी होते. म्हणजे सॉल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द साईज ऑफ द हायड्रोफोबिक पार्ट ऑफ अल्काइल ग्रुप. हे खूप महत्वाचं असणार आहे. म्हणजे इन्क्रीज इन द साइज ऑफ हायड्रोफोबिक अल्काइल पार्ट increases the molar mass of amines. This usually results in decrease in its solubility in water. म्हणजे इथं इनसोल्युबल पार्ट हा मोठा होत जातो आणि सोल्युबल पार्ट ऍज कम्पेअर्ड टू इनसोल्युबल पार्ट हा तो कमी होतो. त्यामुळे सॉल्युबिलिटी आपोआप कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. राईट IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कोऑर्डिनेशन कंपाउंड्स. 3 कंपाउंड दिले आहेत. पहिलं ए आहे K4APCN6, B CONH3 6 टाइम Cl3 Na3CONO2 6. कोऑर्डिनेशन स्पेअर स्क्वेअर ब्रॅकेट असणार आहे. कोऑर्डिनेशन एंटिटीज हे काउंटर आयन असणार आहे. हे सेकंडरी स्पेअर असणार आहे. हा आयोनायझेबल स्पेअर असणारा आहे. म्हणजे इथं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यावरून तुम्हाला ती नावं लिहायची आहेत. आता इथं K4APCN6 इथं 2 मेटल्स असणारी आहेत. त्यामुळे नाव लिहित असताना पहिल्यांदा याचं नाव येईल, त्यानंतर लिगँड्स विच इज अटॅच टू सेंट्रल मेटल आयन विच इज प्रेझेंट इन अ कोऑर्डिनेशन स्फिअर. आणि त्यामुळे याचं करेक्ट नेम असणार आहे पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट 2 आयर्नची ऑक्सिडेशन स्टेट असणारी आहे. बी इथं तुमच्या लक्षात येईल की इकडं आता राईट साइडला काउंटर आयन असणार आहे. त्यामुळं कटायनिक कॉम्प्लेक्स आहे का अनायनिक कॉम्प्लेक्स आहे हे तुम्हाला यावरून सांगता येऊ शकतं. पहिलं जे असणार आहे ते अनायनिक कॉम्प्लेक्स असणार आहे. दुसरं आहे ते कटायनिक कॉम्प्लेक्स असणार आहे. आणि त्यामुळं इथं नाव लिहिताना मात्र त्याचा विचार करावा लागेल. इथं नाव काय हेक्साअमाइन, अमाइनचं स्पेलिंग पहा कोबाल्ट 3 क्लोराइड. थर्ड एक्झाम्पल Na3CONO2 6. परत इथं सुरुवातीला मेटल आणि कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये पण तो मेटल आयन असणारा आहे. 2 वेगळे मेटल आयन्स आहेत. इथं नाव लिहित असताना मात्र बघा सोडियम हेक्सानायट्रो कोबाल्टेट 3. म्हणजे इथं NO जो असणार आहे अटॅचमेंट जे असणार आहे ती थ्रू ऑक्सिजन आहे का नायट्रोजन आहे तर नायट्रोजन आहे. त्यामुळं इथं नायट्रो हे वापरण्यात आलेलं आहे. लक्षात घेणं गरजेचं आहे. Some additional questions to you. You have to find out the answer of these questions. मुझे मालूम है कि ये जो आपको एडिशनल क्वेश्चंस इधर दिए उसका आंसर आप लिखिए. कुछ एग्जाम में जरूर इसमें से आने वाले हैं. राइट डेफिनेशन ऑफ ज्विटर आयन बायोमॉलिक्युल्स. ज्विटर आयन फॉर 2 मार्क्स. म्हणजे अल्फा अमिनो ऍसिड्स मध्ये NH2 ग्रुप नायट्रोजन ॲज लोन पेअर आणि COH ग्रुप असणारा आहे. तिथं H+ असणारा आहे. H ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तो प्रोटॉन डोनर असेल तर NH2 हा प्रोटॉन ऍक्सेप्टर असणार. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ ज्विटर आयन. इट इज अ डायपोलर आयन सॉलिड
आणि मग काय ते तिथं लिहिणं गरजेचं आहे. राईट केमिकल इक्वेशन ऑफ द फॉलोविंग रिॲक्शन्स. नेम रिॲक्शन्स आहेत. फिटिंग रिॲक्शन जे असणारे आहे ते अरोमॅटिक किंवा हॅलोअरिन्स तिथं आपण वापरतो. 2 मोल्स विथ सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मेंडिस रिडक्शन असणार आहे ते अल्काइल सायनाइड्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रायमरी अमाइन्स. सोडियम इन इथेनॉल असेल किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड कॅन ऑल्सो बी युज्ड इन रोझनमंड रिॲक्शन. असाइल क्लोराइड इज कन्व्हर्टेड इनटू बेन्झाल्डिहाइड मध्ये त्याचं रूपांतर होता. इथं हायड्रोजन इज ऍडसॉर्ब्ड ऑन द लीड विच इज पॉइझन्ड विथ बेरियम सल्फेट. म्हणजे ह्या नेम रिॲक्शन्स महत्वाच्या आहेत, त्याचाही सराव तुमचा होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन झिरो ऑर्डर रिॲक्शन विथ एक्झाम्पल, 3 मार्क्स. एक्सप्लेन सीडो ऑर्डर रिॲक्शन विथ एक्झाम्पल. राईट एनी 3 डिफरन्सेस बिटवीन फिनॉल अँड अल्कोहोल. यामध्ये नेमके फंक्शनल ग्रुप पासून दोन्हीच्या त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज काय असणार आहेत या सगळ्यांचा उल्लेख, किमान 3 डिफरन्सेस तुम्हाला लिहिणं अपेक्षित असणार आहे. नेक्स्ट, राईट ओनली केमिकल इक्वेशन्स फॉर द फॉलोविंग कन्व्हर्जन्स. इथं म्हटलेलं इथेनॉल टू डाय इथाइल इथर. इथेनॉल CH3CH2H is converted into CH3CH2O CH2CH3, that is diethyl ether. This is an example of intermolecular dehydration. म्हणजे 413 केल्विनला if this reaction is carried out, then ethanol is converted into diethyl ether. Dehydrating agent is used which removes a molecule of water. पुढे काय म्हटलंय पहा, डायइथाइल इथर टू इथेनॉल. डायइथाइल इथर टू इथेनॉल म्हणजे इथं डायइथाइल इथर पासून इथेनॉल तयार करायचं आहे. द रिॲक्शन इज कॅरिड आउट इन द प्रेझेन्स ऑफ dilute sulfuric acid, so there is a addition of water molecule, so ethanol is 2 moles of ethanol is a form. Ethanol to ethyl acetate, this is esterification reaction. Ethanol plus acetic acid gives a in presence reaction is carried out in presence of acid, gives ethyl acetate. म्हणजे या पद्धतीचे हे प्रश्न काय असणार आहेत, अजून काय आहेत पहा. राईट एनी 4 डिफरन्सेस बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ऍक्टिनाइड्स. म्हणजे तुम्हाला 4 डिफरन्सेस दोघांच्या मधले माहित असणं गरजेचं आहे. लॅन्थेनाइडचे 4 आणि त्याचबरोबर ऍक्टिनाइडचे 4 हे टेबल स्वरूपामध्ये लिहिणं अपेक्षित असणार आहे. किंवा राईट द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. अँड राईट एनी 3 कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. म्हणजे ज्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असणाऱ्या आहेत, मग मॅग्नेटिक प्रॉपर्टी असेल, कलर असेल किंवा अन्य फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड सुद्धा असणार आहे, त्यांचा खूप महत्वाचा भाग आहे. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. जर तुम्ही नीट त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी सहज लिहिणं शक्य आहे. म्हणजे दीज आर सम ऍडिशनल क्वेश्चन्स टू स्टडी हार्ड आणि यश मिळवा, कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गरजूंपर्यंत पोहोचवा.